शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 3 जून 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। अभिषेक नमस्ते। नमस्कार नमस्कार। आज कशी कोथिंबीर? कोथिंबीर रिवर्स आलेले 10 रुपये कोथिंबीर, चांगले माल गेलेले ते बघा। या क्वालिटीचे माल आहेत चांगले। हे अशोक आहे बघा, 10 रुपये गेलेले माल आहेत। हे अशा प्रकारचे माल आहेत। अशोका चांगले माल आहेत, पावसामुळे थोडेसे माल आलेले जास्त। एक नंबर क्वालिटीचे माल आहेत बघा, अशा प्रकारे 10 रुपये गेलेले हायेस्ट माल। 10 रुपये। मेथ्या चांगल्या क्वालिटीचे आहेत। मेथी आणरे मागची मेथी आणि कोथिंबीर। मेथी 20 रुपये गेली, चांगले माल, चांगला माल। शापू चांगले गेलेले 20 रुपये 22 रुपये गेलेले। थोडी कोथिंबीरीची आवक जास्त आहे बाजारात, त्यामुळे कोथिंबीरीचे बाजार पडलेले आहेत। पावसाच्या हिशोबामुळे माल जास्त यायला लागलेत, आवक वाढलेली आहे। पण सध्या माल नाहीत मार्केटमध्ये, आवक जास्त येते। शापू ठीक आहे, अशा प्रकारची मेथी आहे बघा, चांगल्या क्वालिटीची, एक नंबर, 20 रुपये गेलेले। आणि शापू पण चांगल्या क्वालिटीची, एक नंबर शापू। अशा प्रकारची आहे बघा, ही शापू 20 रुपये शापू गेलेले। आणि मेथी अशा प्रकारची 20 रुपये मेथी गेलेली। चांगल्या मालाला चांगले बाजार आहे, पण सध्या कोथिंबीर एक नंबर आली तरी 10 रुपये हायेस्ट बाजार आहे। शेतकरी माल 6 रुपये 7 रुपये 8 रुपये हिशोबातले माल येते। मित्रांनो, या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता। गावरान गवार हे साधारण 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर पुणेरी गवारीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पुणेरी गवार ही साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर हिरवी मिरची कशी आहे? 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते। वांग्याची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता। चांगल्या क्वालिटीत वांग कसं आहे? चांगल्या क्वालिटीची वांगी साधारण 35 ते 40। 35 ते या क्वालिटीमध्ये वांग हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर भेंडीची आवक बघू शकता। भेंडी कशी आहे? भेंडी या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 35-40 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता। टोमॅटो 700 ते 800 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। काल या अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 700 ते 800 रुपये कॅरेट याप्रमाणे। तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मित्रांनो, लिंबाची आवक बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर कोहळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कोहळा हा साधारण 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे कोहळा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी कोहळ्याची आवक बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीतील आंब्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। बदाम हा 40 रुपये किलो याप्रमाणे, तर केशर हा 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर जांभळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जांभळं ही साधारण जांभळ कसं आहे? जांभळ 50 रुपये ते 80 रुपये, 50 ते 80 रुपये किलो याप्रमाणे जांभळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। गावरान क्वालिटीतील जांभळ आहे हे जांभळ भारी तुझी बघा, तुम्ही बघा घेतले 80 रुपये 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो, शिमला मिरची बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची हे साधारण 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पालक हा 10 ते 15 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। तर हलका माल हा साधारण 7 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे पाहायला मिळतोय।
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही साधारण 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक बघू शकता 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते. त्याचबरोबर कोबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे कोबी पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 200 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शेवगा शेंगेची सुद्धा आवक या ठिकाणी बघू शकता. शेवग्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे शेवगा आज मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याला 30 ते 40 रुपयांपर्यंत दर आहे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 700 ते 800 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 700 ते 800 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 300 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर फ्लावरची बॅग बघू शकता. फ्लावर हा साधारण चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर 250 ते 300 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय, तर हलका माल हा साधारण 200 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. किती किलोची बॅग आहे? बॅग किती? 10 किलो. 10 ते 15 किलोची बॅग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काकडी 60 रुपये किलो. मित्रांनो, या ठिकाणी चायना काकडी बघू शकता. चायना काकडी साधारण 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते, तर हलका माल हा साधारण 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 80 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 80 रुपयांपासून किलो याप्रमाणे. त्याचबरोबर आल्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आलं हे साधारण 60 पासून ते 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 60 पासून ते 90 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता. या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे, मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे, तर अशा क्वालिटीमध्ये आलं 80 रुपये किलो याप्रमाणे, आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 90 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आल्याची आवकसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा साधारण 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा 15 ते 16 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, कालच्या तुलनेत वाटाण्याचे दर हे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वाटाणा हा साधारण 115 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. 100 पासून ते 115 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे वाटाणा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर बीन्स बघू शकता. बीन्स या क्वालिटीमध्ये बीन्सचे दर हे साधारण 60 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर राजमा हा साधारण राजमा कसा आहे? 90 रुपये किलो याप्रमाणे राजमा आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता. भुईमुग शेंग ही साधारण 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. भुईमुग शेंगेची आवक बघू शकता. या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 60 ते 65 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 40 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दोडक्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोडका हा साधारण 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता. पपई ही 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये पपई 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे, तर चांगला माल हा साधारण 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, या क्वालिटीमध्ये रॉयल गाला हा सफरचंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सफरचंद साधारण 3,500 ते 4,000 रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद हा 3,500 ते 4,000 रुपये पेटी याप्रमाणे. पेटी किती किलोची? 20 किलोची पेटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमधले सफरचंद, इम्पोर्टेड सफरचंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजराची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. साधारण 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे गावरान गाजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बॅग बघू शकता. भोपळा बॅग ही साधारण 100 ते 150 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 150 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे, तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर गोसावळा हा चांगल्या क्वालिटीमध्ये गोसावळा 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो. त्यामुळे त्याचबरोबर आभोरा वांग सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे साधारण 20 ते 25 रुपये किलो. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा साधारण 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.